नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे विद्यार्थी उद्याचे अधिकारी अशा मनःपूर्वक शुभेच्छांनी करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. तर आज आपण शिकणार आहोत पार्ट ऑफ स्पीच. द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? अ पार्ट ऑफ स्पीच इज जस्ट द नेम गिवन टू अ वर्ड बेस्ड ऑन द जॉब दॅट इज इट डज इन सेंटेन्स. मग आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे फक्त दिलेली नावं आहेत. आता दिलेली नावं कशी? तर तो शब्द म्हणजे त्याचं काम काय सेंटेन्समध्ये यावर अवलंबून त्याला ही नावं दिलेली आहे. तर त्यात फर्स्ट आहे आपला नाऊन. नाऊन म्हणजे मराठीत आपण त्याला नाम असं म्हणत असतो. आता नाऊन म्हटलं का एकच लक्षात ठेवायचं, नेम. अ नाऊन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स, फिलिंग, आयडिया. जसं का एक्झाम्पलमध्ये बघूया. पर्सनमध्ये बॉय, गर्ल, टीचर किंवा राम. ओके. प्लेस स्कूल, होम, स्टोर अँड थिंग्स पेन्सिल, जॅकेट एक्सेट्रा. तर नाऊन सगळ्यात आपण दररोजच्या वापरात येणारा आपण सहजच बोलून जाणारा आपलं 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 नाव, समोरच्याचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, कोणत्याही गोष्टीला आपण ज्या नावाने उच्चारतो किंवा बोलतो त्याला आपण सरळ सरळ नाऊन असं म्हणत असतो. तर सेकंड आहे प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे काय? तर मराठीत सांगायचं झालं म्हणजे आपण त्याला सर्वनाम म्हणतो आणि नावाऐवजी वापरला जाणारा शब्द. मग आपण इंग्लिशमध्ये त्याला सांगतो की रिप्लेसमेंट ऑफ नाऊन असं म्हणू शकतो. अ प्रोनाऊन इज अ यूज इन प्लेस ऑफ अ नाऊन इन अ सेंटेन्स. अ प्रोनाऊन मे टेक अ प्लेस ऑफ द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, कशाच्याही नावाच्या बद्दल वापरला जाऊ शकतो प्रोनाऊन. ओके. प्रोनाऊनमध्ये मग आता एक्झाम्पल कोणते येतात? आता स्वतःच्याबद्दल आपण सांगतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेला आपलं नाव तर नाही घेत ना. आपण सांगू मी सीता आहे. तर सीता हे नाम झालं आणि त्यातला मी जो झाला ते प्रोनाऊन, आपण सर्वनाम हे झालेलं. आता त्याच्यामध्ये प्रोनाऊनमध्ये आपण वापरू शकतो आय, यू, शी, इट, वी, मी, दे अशा प्रकारचे आपण प्रोनाऊन वापरत असतो. ओके. आता त्याच्यानंतर येतो ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर विशेषण. मराठीमध्ये सांगायचं झालं तर नाम आणि सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब नाऊन अँड प्रोनाऊन. ओके. आता ॲडजेक्टिव्ह काही असू शकतो. कसं? हॅपी, सॅड, फॅट, थीन, टॉल, ब्रेव हे शब्द आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरत असतो. जसं का ही इज फॅट मॅन. आता तो मॅन आहे बट कसा? फॅट. त्या मॅनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय मिळाली? का तो फॅट आहे. अशा प्रकारचे आपण यात एक्झाम्पल घेऊ शकतो. आता फोर्थ यामध्ये आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. आता क्रियापद या शब्दातच आपल्याला लक्षात येतं क्रिया करणे म्हणजे काम करणे, वर्क करणे म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे सरळ सरळ आपल्याला क्रियेवरून लक्षात येतं का ॲक्शन करणे काहीतरी. ओके. अ वर्ब कॅन टेल व्हॉट ॲक्शन समवन ऑर समथिंग डुईंग. ओके. अ वर्ब कॅन ऑल्सो एक्सप्रेस अ स्टेट ऑफ बीइंग. बघा जसे ॲक्शन वर्ब असतात तसेच आपण स्टेट ऑफ बीइंग म्हणजे आपण त्याला हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणत असतो, ते सुद्धा येतात. तर हे हेल्पिंग वर्ब 24 आहे हे लक्षात असू द्यायचं. तर ॲक्शन वर्बचे एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ शकतो रन, सीट, जम्प, ईट, ड्रिंक, ज्या काही आपण क्रिया करतो त्या सर्वच. आणि जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपल्याला माहिती आहे 24, त्यात एम, इज, आर हे येत असतात. तर मित्रांनो, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब हे तुम्हाला लक्षात आलेच असणार. किंवा काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि उरलेले पार्ट ऑफ स्पीचचे 4 भाग आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.